पुण्यातील शिक्षकांच्या आंदोलनात 28 संघटना सहभागी झालेल्या आहेत। टीईटी रद्द करावी आणि पेन्शन लागू करावी ही प्रमुख मागणी करण्यात येते। आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुण्यामध्ये आज शिक्षक इतर शिक्षक कर्मचारी आहेत यांच्याकडून काम बंद आंदोलन करण्यात येते। आज राज्यभरातल्या शाळा या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आता हा मोर्चा धडकणार आहे। या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि पुणे जिल्ह्यातून हे हजारो शिक्षक आणि कर्मचारी आहेत ते सहभागी झालेले आहेत। सर्व शिक्षकांना टीईटीची परीक्षा द्यावी लागणार आहे। 2013 नंतर लागलेल्या शिक्षकांना ती बंधनकारक होती, मात्र 20-25 वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांनी पुन्हा नव्याने परीक्षा द्यायची ही जी अट आहे ती अन्यायकारक आहे। त्याचप्रमाणे संच निर्धारणाचा जो नवीन शासन निर्णय आलाय त्यानुसार अनेक शाळांतील शिक्षक संख्या 0 होते आणि त्या शाळेत विद्यार्थी असणारे मात्र शिक्षक नसणारे, मग त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय? आणि म्हणून फक्त शिक्षकांच्याच नाही तर विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी सुद्धा आज आम्ही रस्ता उतरले आहोत। यानंतर जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ह्या पुढे पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन करण्यात येईल आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय बेमुदतपणे आंदोलन करण्यात येईल। शिक्षकांच्या मागण्या अगदी रास्त आहेत आणि त्या मागण्यांना न्याय मिळणं अगदी अपेक्षितच आहे। पहा, शिक्षकांची काय परिस्थिती अशी झालेली आहे, गरीब बिचारा कोणी हका। जर शिक्षण क्षेत्रामध्ये जर शिक्षकांना अशा प्रकारची परीक्षा द्यायला भाग पाडले जात आहे तर इतर क्षेत्रामध्ये जे अधिकारी वर्ग आहेत, जे कर्मचारी वर्ग आहेत त्यांना सुद्धा या परीक्षा सक्तीच्या झाल्या पाहिजेत त्यांच्या पातळीवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।